हिरव्या मिरचीचा ठेचा, सांडगा, तळलेली मिरची सुद्धा. क्या बात आहे. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पटकन एखादा तयार होणारा पदार्थ कुठला असं म्हटल्याबरोबर आमची माई आजी म्हणायची, पिठलं भात बनव ग, चून भात बनव ग, चून भाकर बनव ग. तर हा चून भाकर म्हणजे आमच्या विदर्भातली खासियत आहे. चला सुरुवात करूयात. आणि भाकरीसाठी हे जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ, यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू आणि याला आपल्याला गरम पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. गरम पाणी, नेहमी आपण जशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी बनवतो तसं हे पीठ भिजवून घ्यायचं आणि थोडं आधी भिजवलं यासाठी की हे छान मुरेल. मग वेळेवर भाकऱ्या टाक आणि हे छान भाकरीचं पीठ जे आहे याचा गोळा असा मळून ठेवायचा आणि ह्याला आपण झाकून ठेवू. 5 मिनिटं. तर 5 मिनिटात आपण पिठलं बनवून घेऊ. आमच्या आईचं गाव म्हणजे मुलताई, तिथे आमची माई आजी राहायची आणि माई आजीची आठवण मला अशी आहे की ती नेहमी म्हणायची की कोणी आलं तर त्याला विनमुख पाठवू नये. म्हणजेच कोणी आलं आपल्या घरी तर त्याला जेवू घालावं, पाणी पाजावं, गुळाचा खडा द्यावा. आणि रात्री अपरात्री पाहुणे आले की पूर्वी असं नव्हतं की बाबा जसं आत्ता असतं की एखाद्या गावात आपण कोणाला भेटायला गेल्यानंतर त्या गावात शहरामध्ये आपण हॉटेल बघतो, त्याच्यात तिथे राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जातो. तसं नव्हतं. आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडेच राहणार आणि मग सगळा लावाजमा होल्डाल असायचा त्यावेळी. त्याच्यानंतर बॅग असायच्या लोखंडाच्या, काय ट्रंक त्याला म्हणायचे. असं सगळा लावाजमा घेऊन आपण त्यांच्याकडे जायचं. मग ते आल्यानंतर अशी आठी यायची नाही की अरे बापरे हे एवढे सगळे आले का, असं काहीच नाही. आले, या, छान हसून स्वागत. रात्री 12 वाजता जरी कोणी आलं, बसा 5 मिनिटात पिठलं भाकर करून देते, चून भाकर करून देते, चून भात करून देते आणि खरंच 5 मिनिटात हे तयार होतं. आता ही भाकर जी आपण तयार करतो आहे तर ती गव्हाची भाकर आहे. म्हणजेच गहू जाडसर दळून घेतले. कित्येकांना गहू आता जाडसर दळायचे कसे, कारण आपण रेडीमेड आटा आणतो. मग त्यावेळी एक उपाय तुम्हाला, छोटी टिप सांगतो की जाडसर गहू जर हवे असेल किंवा त्याचा पदार्थ तयार करायचा असेल तर तुम्ही 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी साधी कणिक घ्यायची आणि ते मिक्स करून जाडसर गव्हाची उणीव ही काढतं, एवढं नक्की. पण जाडसर गहूच जर दळून आणले तर त्याची मजा वेगळी असते. पूर्वी जात्यावर गहू दळत, त्याच्यामुळे हे प्रकार जास्त असायचे. पिठल्यासाठी तेल, 1-3 लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. मोहरी, लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि कांदा खूप असा होऊ नाही द्यायचा. बस त्याचं थोडंसं पाणी किंवा कच्चं पण गेलं पाहिजे. 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये दही, 1-2-3 चमचे, की दही किती आंबट आहे, पाणी, घट्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत याच्या तुम्ही गुठळ्या ज्या आहेत त्या मोडू शकता. पातळ झाल्यावर त्या मोडता येत नाही, म्हणजे कठीण पडतं. त्याच्यामुळे जोपर्यंत हे घट्ट आहे तोपर्यंत गुठळ्या मोडून घ्या आणि नंतर ह्यांना तुम्हाला किती पाणी घालायचं ते तुम्ही घालू शकता. यामध्ये हळद, तिखट, आणि हे छान परतल्यानंतर यामध्ये घालू आपण पाणी. आणि तयार चण्याच्या डाळीच्या पिठाचं द्रावण. आता हे द्रावण घातल्यानंतर आपल्याला सतत हे हलवायचं आहे, नाही तर काय घट्ट होऊन जाईल. शांतपणे हलवा मस्त.
आता हे जेवढं मिश्रण तयार झालं आहे त्या हिशोबाने मीठ आपण घालू. आणि यामध्ये छान कोथिंबीर. बघा झालं की नाही 5 मिनिटात तयार. त्याला आपण छान थोडं शिजू देऊ आणि तोपर्यंत भाकर टाकू. कणिक आपली छान भिजल्या गेली आहे. आता मी नेहमी कणिक भिजवताना तुम्हाला म्हणतो की पितळी परातीचा वापर. परातीचा वापर करा. कारण पितळ, तांब, लोखंड हे आपल्या पोटात गेलं पाहिजे. आणि आता बघा की पितळातले जे काय गुण असतात, जे मिनरल्स असतात ते या कणकीत जातात आणि कणकीची भाकर बनवलं ते पोटात आपल्या जाते. तर डायरेक्ट इनडायरेक्ट हे मिनरल्स आपण घेतो, भाकर बनवून घेऊ. हिरव्या मिरचीचा ठेचा, सांडगा आणि ही तळलेली मिरची सुद्धा. क्या बात है. असं सागर संगीत जर जेवण असेल तर येईल का 5 स्टार रेस्टॉरंटची आठवण? मुळीच नाही येणार. एक लक्षात ठेवा, कधीही आपलं जे बेसिक अन्न असतं, ज्या भागात आपण राहतो, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथे काय पिकतं, काय उगवतं, आपल्या शरीराला काय चालतं, अशानुसार आपल्या शरीराची जडणघडण होत असते. आणि म्हणूनच आपला देश, आपली भाषा, आपली भूषा आणि आपलं अन्न, आपली आई, आपले बाबा, आपलं घर, आपलं शहर याचा आपल्याला अभिमान पाहिजे. ठेवाल ना? नक्की ठेवाल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चून भाकरीची आठवण ठेवा.